आता ऋतुपर्ण राजांच्या लक्षात आलं की स्वयंवर नाही आहे. पण राजांनी जेव्हा विचारलं आपण कसे आलात, का आलात, तेव्हा आता दमयंतीशी विवाह करण्यासाठी आलो होतो हे तर कारण सांगता येणार नाहीये. तेव्हा ऋतुपर्ण राजे म्हणतायत की सहज आपली भेट घ्यावी या विचाराने आम्ही आलो. परंतु अश्वशाळेमध्ये सुबाहू अत्यंत क्रूप अवस्थेमध्ये अश्वांची व्यवस्था घेत असताना या दमयंतीनं बघितलं, आपल्या एका दासीला जवळ बोलवत केलं आणि तिला सांगितलं की तो जो वार्ष्णेय किंवा तो दुसरा आलेला अश्वांची काळजी घेणारा, त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मला दे. ही दासी जाती झालेली आहे. दर दिवशी ती जायची, बघायची आणि एक दिवस तिने येऊन सांगितलं की हे राणी, मी तुला वनामध्ये त्याच पद्धतीने सोडलेलं आहे. तू एकटीच कुठं गेलेली आहेस आणि तुझ्या आठवणीशिवाय माझा एकही दिवस जात नाही. या अर्थाचा श्लोक तिने ऐकला आणि आज ती दमयंती जवळ आली आणि सांगितलं की तो जो कृपावस्थेमध्ये असणारा अश्वपालक आहे तो दर दिवशी एका कोणत्या तरी स्त्रीची आठवण काढतो आणि त्याच बरोबर कधी कधी तो खाद्यपदार्थ चांगले करतो, पाककलेमध्ये प्रवीण आहे. बरं, त्याचं विशेषत्व असं आहे की तो ज्या वेळेला एका दारातून दुसऱ्या दारात जातो त्यावेळेला तो आधीच बुटका आहे, परंतु त्याला पुन्हा वाकावं लागत नाही, दारच स्वतःहून खाली येतात. हे सगळं ऐकल्याबरोबर दमयंतीनं पुन्हा दुसरा प्रस्ताव त्या दासीजवळ मांडला आणि तिला सांगितलं की तू त्याच्याकडनं एक विशिष्ट प्रकारचा खाद्यपदार्थ करून घेऊन ये की जो मांसाहार तो करत होता तोच ते शिजविल्यानंतर ती पाककला त्याला जी माहिती आहे तो माझ्याकडे आणून दे. दासी गेली, तिने त्याच्याकडे तोच प्रस्ताव मांडला आणि त्याने ते खाद्यपदार्थ तयार केले. दमयंतीनं आल्यानंतर त्या पदार्थाची चव घेतली आणि चव घेतल्याबरोबर तिला लक्षात आलं की हा नक्कीच नल आहे. दुसऱ्या दिवशी पहाटेच त्या अश्वशाळेमध्ये दमयंती गेली, दासीसोबतच गेली आणि राजाबरोबर वार्तालाप करती झाली, सुबाहू सोबत वार्तालाप करती झाली की नक्कीच ज्या वेळेला पर्णाद आपल्याला सांगत होता त्यावेळेला तुम्ही संपूर्ण इंद्रसेनी या सगळ्या घटकांची, या गोष्टींची, आपल्या नातेवाईकांची सगळी विचारणा केली. त्यावेळेला तुम्हाला आनंद झाला होता, त्यावेळेला तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले होते, हेही मला समजलं. आणि आज तुम्ही दिलेल्या खाद्यपदार्थाहून माझी खात्री झालेली आहे की आपण अश्वशाळेमध्ये राहत असणारे नक्कीच माझे नल आहात. जेव्हा दमयंतीला खात्री पटली तेव्हा नलराजा सुद्धा अश्रू अनावर होऊन रडायला लागले आणि वनामध्ये झालेला संपूर्ण वृत्तांत त्यांनी सांगितला. कर्कोटकांनी दिलेलं ते दिव्य वस्त्र दाखवलं आणि ते दिव्य वस्त्र पांघरल्यानंतर पुन्हा कर्कोटकाची आठवण झाल्यावर मी पूर्व रूपामध्ये येतो हेही दाखवलं. कित्येक दिवसांपासून 3 वर्षपर्यंत या पद्धतीचा एकमेकांचा दुरावा नष्ट झाला. राणीने ही संपूर्ण गोष्ट आपल्या पतिराजांना, विदर्भ देशाच्या राजांना सांगती झाली. नलाला पूर्व स्वरूपामध्ये आणलं. राजाने उंची वस्त्र देऊन नल दमयंतीला एकत्र आणलं, कारण कलीनं तेच सांगत असताना, ऋषींनी तेच सांगत असताना राजाला खात्री दिली होती की थोड्याच दिवसामध्ये संपूर्ण राज्य आणि दमयंती, मुलं हे सगळे आपल्याला पुन्हा भेटतील. तो वार्तालाप करत असताना नलराजा
दमयंतीला सांगते झाले की हे सगळं मी मुद्दाम केलेलं नव्हतं, कलीच्या प्रभावामुळे झालेलं होतं. राणीलाही ते पटलं. आणि ऋतुपर्ण राजाला जेव्हा समजलं की हा सुबाहू अश्व शाळेमध्ये राहणारा, अश्वांची काळजी घेणारा दुसरा तिसरा कोणी नसून नल आहे, तेव्हा दोघांमध्ये पण चांगला वार्तालाप झाला. ऋतुपर्ण राजे म्हणतायत की नलराजे, अश्वशाळेमध्ये राहत असताना माझ्याकडनं काही बोलताना चूक झाली असेल तर मला क्षमा करावी. दोघही तेवढ्याच पद्धतीने एकत्र आले. ऋतुपर्ण राजांनी द्यूतविद्या शिकवली आणि पुन्हा नल दमयंतीसह आपल्या इंद्रसेनी राजकुमार राजकुमारीसह पुन्हा आपल्या भागामध्ये आलेले आहेत. आणि आल्यानंतर त्यांनी पुन्हा पुष्कराला बोलवून घेतलं आणि पुष्कराला सांगितलं की मी भरपूर अशी संपत्ती जिंकून आलेलो आहे, आपण पुन्हा द्यूत खेळूयात. हा, यावेळेला मात्र मी द्यूतामध्ये दमयंतीला सुद्धा लावणार आहे. दमयंतीला लावणार आहे म्हटल्याबरोबर पुष्कर द्यूत खेळायला तयार झाले. द्यूताचा एकच डाव टाकला, परंतु त्या डावामध्ये द्यूत विद्या अत्यंत उच्च प्रतीची शिकून आल्या कारणाने नलराजे एकच डाव जिंकले. आणि आता पुष्कराला सांगितलं की पुष्करा, तुझी संपूर्ण संपत्ती तुला सुद्धा मी हरण केलेलं आहे, परंतु तू माझा भाऊ आहेस, तेव्हा मी तुला जीवानीशी मारणार नाही आहे, तुला मी सोडणार पण नाही आहे. काही ठराविक गावं देईल, त्या ठिकाणी जाऊन तू सुखरूप राहा. पुष्कराने सुद्धा भावाचं म्हणणं ऐकलं आणि नल दमयंती पुन्हा अत्यंत सौख्यानं एकत्र आले, सौख्यानं राहते झाले. मंडळी, नल दमयंतीचं आख्यान आपण एकमेकांना सांगतो तेव्हा अत्यंत उच्च प्रतीचं हे आख्यान सांगणारा आणि ऐकणारा दोघेही कलीच्या प्रभावापासून दूर राहतात. एवढा मोठा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे, तो सर्वांनी घेऊयात आणि आजच्या वाणीला विराम देऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय.